पुण्यामध्ये धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची पातळी वाढलेली आहे। खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांमध्ये 68% पाणीसाठा आहे। पुण्यामध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे। पुण्यामध्ये परप्रांतीयांनी मटण आणि दारू पार्टीसाठी चक्क एक दुकान फोडून 15,000 चोरल्याची घटना घडली आहे। पार्टीसाठी पैसे नसल्याने त्यांनी चोरीचा प्लॅन आखला। या प्रकरणी पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या असून चौघांसही पुण्यातील रोजंदार पेंटरिंगमध्ये काम करत होते। दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून चोरीची रक्कम जप्त केलेली आहे। पुण्यामध्ये फेरीवाल्यांनी अतिक्रमण विभागाच्या पथकावर हल्ला केल्याची घटना घडलेली आहे, ज्यामध्ये महापालिकेचा कर्मचारी जखमी झालेला आहे। रामटेकडी सय्यदनगर इथल्या फुटपाथवर बसून भाजीपाला विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेल्यावर ही घटना घडलेली आहे। पुण्यातल्या कोयता गँगची पोलिसांनी धिंड काढलेली। 28 जूनच्या रात्री आरोपींनी औंधमध्ये काही तरुणांवर कोयत्यानं हल्ला केला होता। पूर्व मनस्तातून मारहाण केल्याचे प्रकार हा होता। दरम्यान या प्रकरणातल्या 7 आरोपींची पोलिसांनी धिंड काढली, तर त्यांच्याकडून गावठी कट्टा आणि कोयता जप्त केलेला आहे। कुकडी प्रकल्पामधील पिंपळगाव जोगा धरण परिसरामध्ये परदेशी पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे। ऑस्ट्रेलियामध्ये आढळलेल्या फ्लेमिंगोंचा सुमारे 100 ते 150 पक्ष्यांचा थवा पिंपळगाव जोगा धरणाच्या जलाशयावर मुक्तपणे विहार करताना दिसतो। त्यांना पाहण्यासाठी पक्षी निरीक्षक, अभ्यासक, पर्यटक मोठ्या संख्येने इथं गर्दी करतात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।